आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो नमस्कार, राम राम. सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्ममध्ये स्वागत आणि आचार्य डेअरी फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा स्वागत. मित्रांनो, आपल्या डेअरी विश्वातील डेअरी विषयाचे असंख्य अशा विषयांवर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो, माहिती घेत असतो आणि या सगळ्या प्रश्नांवर काय उपाय नक्की शोधून काढायचा, कशा पद्धतीने काम करायचं ह्याच्यावर आपण प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपल्या डेअरी विश्वातील सगळ्या विषयांची आपण माहिती घेत असतो. ह्या सगळ्या विविध विषयांची माहिती घेण्यामागचं कारण एवढंच आहे की आपला शेतकरी जो बंधू आहे, शेतकरी मित्र जो आहे, कुठेतरी एक आर्थिक यशाकडं त्याला आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. खूप साऱ्या गोष्टींची उणीव, खूप साऱ्या गोष्टींची माहितीचा अभाव हा कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा फटका आपल्याला आपल्या व्यवसायात जाणवतो. मग ह्या गोष्टींवर आपण काय पर्याय काढायचा, कशा पद्धतीने काम करायचं, कसा उपाय शोधायचा, म्हणून आपण या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय. मित्र, ही चर्चाच त्यासाठी आहे की कुठेतरी माझ्या व्यवसायाचं व्यवस्थापन, माझ्या व्यवसायाचं नियोजन मला करता येईल का हो? मला या नियोजनातून कुठेतरी माझा आर्थिक स्वरूपाचं सुद्धा नियोजन त्यातून होईल का, ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय मंडळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपलं चॅनल तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करून ठेवा. कारण की अशा शेकडोनी विषयांवर आपल्या चॅनलवर आपले व्हिडिओ हे येत असतात आणि आत्तापर्यंत आपण असंख्य विषयांवर व्हिडिओ हे बनवलेले सुद्धा आहेत. त्याची माहिती आपण नवनवीन माहिती सुद्धा घेतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो, खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असंख्य व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहेत. आपल्याला व्हिडिओच्या उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जे बटन दिसतंय तिथं सुद्धा आपण क्लिक करून तिथे सुद्धा लिंक्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओच्या शेवटी अशा व्हिडिओच्या संबंधित अजून विषयांचे व्हिडिओची सगळी प्लेलिस्ट सुद्धा आपल्या व्हिडिओच्या शेवटी आहे. ती तुम्ही अवश्य बघा मित्रांनो. आणि आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपल्या मनामध्ये एक शंका असते, जनावरांना युरिन स्टोन होतो का हो? मूतखडा होतो जनावरांना? जनावरांना मूतखडा हा होतो, युरिन स्टोन होतो. मग या युरिन स्टोनची माहिती आपल्याला थोडक्यामध्ये घ्यायची आहे मित्रांनो. आणि ह्याची लक्षणं काय, ह्याचे परिणाम काय, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला आज माहिती घ्यायची आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे मित्रांनो. आता जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना एक गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची काळजी आपण घ्यायची आहे, ती म्हणजे जनावरांना आपण स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचं प्यायचं पाणी त्याला अवेलेबल केलं पाहिजे, म्हणजे उपलब्ध केलं पाहिजे. बऱ्याच शेतकरी मित्रांच्या इथं आपण बघतो, सकाळचं दूध काढून झालं, धारा काढून झाल्या, चारा वैरण कुटी आंबोन झालं की 9, 9:30, 10ला जनावरं निघाली रानात चारायला. मग दिवसभर मित्रांनो ती जनावरं परत येतात कधी हो आपल्या गोठ्यात? सकाळी गेलेली संध्याकाळी 4 वाजता, 5 वाजता, 5:30ला, अंधार पडताना, अशी आपल्याकडं जनावर परतीचा प्रवास त्यांचा चालू होतो. मग ती दिवसभर कुठं पाणी पितात ह्याचा आपण विचार केलाय का? त्यांना चांगल्या प्रतीचं पाणी तरी प्यायला मिळतंय का ह्याचा आपण विचार केलाय का?
म्हणजे ती डबक्यात पाणी पितात आहेत का वड्यात पाणी पितात आहेत, कुठं गटरीचं पाणी पितात आहेत का कोणत्या तळ्याचं पाणी पितात आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या 4-5 महिन्यामध्ये असंख्य जनावरं आपल्या इथं एकतर गाभण असतात नाहीतर डिलिव्हरी व्हायला आलेली असतात. मग या कालावधीमध्ये तरी सुद्धा त्यांना आपण चांगल्या प्रतीचं, चांगल्या प्रकारचं पाणी, स्वच्छ पाणी नक्की त्यांना मिळतंय का हो? म्हणजे एक छोटासा विषय आहे मित्रांनो, पाणी. ह्याच्यावर कधी आपण विचार केलाय का? दिवसभर ती जनावरं रानात चरायला जाणार, कुठं कुठं घाण पाणी पिणार आणि नंतर सगळे तिचं आजारपण एक 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 सुरुवात होणार. मित्रांनो, काही थोडक्यात मी लक्षणं सुद्धा सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं लक्षण, या कालावधीमध्ये जनावरं ही लघवी करताना थांबून 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 लघवी करतात. त्यांची लघवी आडली जाती, पोट फुगल्यासारखं होतं. एक साईडला कलंडून, म्हणजे एका बाजूला एका कुशीवर कलंडून बऱ्याच वेळा ती लघवी करताना जाणवतात. उभं राहिल्या ठिकाणी त्यांचा तोल गेल्यासारखं त्यांना होतं. प्रचंड अशक्तपणा येतो. कणत असतात ती जनावरं, अक्षरशः पाय झटकत असतात. पोटाला कळा येत असतात त्यांच्या, जोर जोरात कणत असतात. मित्रांनो, कधी ह्या गोष्टींकडं एक आपण स्वतः पशुपालक म्हणून बारीक लक्षपूर्वक कधी बघितलंय का हो आपण? विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो, ही खूप विचार करण्याची गोष्ट आहे. ह्याच्यावर सगळ्यात मोठं लक्षपूर्वक काम व्हायला पाहिजे. नक्की आपण ज्या गाई म्हशींकडून दुधाची एवढी अपेक्षा करतोय, त्या दुधामध्ये मित्रांनो किती टक्के पाणी आहे हो? 85, 87, 87% पाणी आहे. जर तुमच्या शरीरामध्ये, त्या जनावरांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल, पाण्याचा अभाव असेल, त्याच ठिकाणी तुम्हाला दूध सुद्धा कमी मिळते. दुधाची सुद्धा उणीव आहे. नक्की त्या शरीरातून, मूत्राशयातून जी लघवी येते, काय आहे हो? शरीरातले जे सगळे दूषित क्षार आहेत त्याचं पाणी म्हणजे ही लघवी असते ना. साधं सोप्या बोली भाषेत मी तुम्हाला सांगतोय, समजेल अशा सोप्या भाषेत सांगतोय मी. मग या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये किंवा इतर दिवशी सुद्धा ती सगळं मातीचं गढूळ पाणी पितीये. कसं बसं ते पाणी प्यायचंय म्हणून पितीये. मग किती हे गढूळ पाण्यातले क्षार तिच्या पोटात जात असतील, किती ही गढूळ माती तिच्या पोटात जात असेल, ती जाणार कुठं? मूत्राशयातच जाणार ना. जर ती पडली नाही बाहेर, सगळी क्षार युक्त हे सगळं कचरा पदार्थ हे सगळे बाहेर पडले नाही, ते साचून राहणार. मग साचून राहिले की आपण म्हणतो युरिन स्टोन झाला. डॉक्टर सुद्धा आपल्याला म्हणतात मूतकाडा झाला बरं का. म्हणून याला ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, एक विचार करण्याची गोष्ट आहे, जर मी जनावरांचं संगोपन करत असताना त्याचं व्यवस्थापन सकाळ ते संध्याकाळपर्यंत माझ्या गोठ्यातच मी करू शकतो का हो? त्याला स्वच्छ प्रतीचं चांगलं पाणी मुबलक प्रमाणात माझ्या गोठ्यामध्येच त्याची पाण्याची व्यवस्था मी करू शकतो का? चाऱ्याचं नियोजन सुद्धा मी माझ्या गोठ्यातच करू शकतो का? आपल्याकडे मित्रांनो एक विचार करा तुम्ही, आपल्याकडे एक साधं नियोजन आपण करू शकतो का? किमान आपण सकाळ संध्याकाळ ज्या वेळेस गोठ्यात असतो, ती लघवी करताना तिला काही त्रास जाणवतोय का? ही जी आपण सगळी चर्चेतून सगळी लक्षणं बघितली, ह्याच्यावर कधी तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता का? नक्की करा मित्रांनो, लक्षपूर्वक बघा.
अशा प्रकारचे काही त्रास तिला जाणवतात आहेत का? म्हणून ह्याच्यावर पर्याय म्हणून एकच आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घेणे. एकच साधा सरळ सोपा उपाय. म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असंख्य वेळा मी व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगत असतो, ती म्हणजे आपल्या व्यवसायासाठी आपली सपोर्ट सिस्टीम जी आहे ती आहे आपले डॉक्टर, आपले फॅमिली डॉक्टर. मग जर माझे फॅमिली डॉक्टर माझ्या गोठ्यामध्ये असतील, माझ्या जनावरांची काळजी घेण्यासाठी सुद्धा ते व्यवस्थित लक्षपूर्वक बघतील आणि मला योग्य सल्लाच देतील, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. अजून तुम्ही एक ऑब्झर्व करा, या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर का फटका आपल्याला जो जाणवतो तो म्हणजे अशक्तपणा. या कालावधीमध्ये लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे, लघवी थांबून थांबून करतात आणि तिला जे त्रास होतात ह्या त्रासामुळं ह्याचा फटका मित्रांनो मालक म्हणून आपल्याला पडणार आहे, दुसरा कोणालाच नाही पडणार. म्हणून मित्रांनो जनावरांचं व्यवस्थापन, जनावरांचं आहाराचं नियोजन, जनावरांच्या पाण्याचं व्यवस्थापन हे व्यवस्थितच झालं पाहिजे. म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट नेहमी सांगत असतो, ती म्हणजे आपल्या व्यवस्थापन जनावरांचं, गोठ्याचं, आहाराचं आपण सकाळपासून रात्रीपर्यंतचं एक टाइम टेबल आपल्याकडं आखलेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिचं व्यवस्थापन आरोग्याचं कसं पाहिजे, आहाराचं कसं पाहिजे, पावसाळ्यात कसं पाहिजे, हिवाळ्यात कसं पाहिजे, गाभण काळात कसं पाहिजे, डिलिव्हरीच्या आधी कसं पाहिजे, डिलिव्हरी नंतर कसं पाहिजे, ह्या प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती ही मला मालक म्हणून असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण जी इथं आचार्य डेअरी फार्ममध्ये व्यवस्था करून ठेवली आहे ते म्हणजे ट्रेनिंग. का आपण या ट्रेनिंगची व्यवस्था केली आहे मित्रांनो? या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला कुठेतरी वेळेचा अभाव आहे, म्हणून आपण जे ट्रेनिंग ठेवलेलं आहे ते सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे जे आपण आता विषय म्हणतोय असे शेकडो विषयांची माहिती आपल्याला त्या ट्रेनिंग मधून मिळत असते. म्हणून ती कार्यशाळा खूप गरजेची आहे. 9-9, 10-10 तास आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करत असतो मित्रांनो. नक्की मला माझ्या व्यवसायाची आर्थिक वृद्धी कशा पद्धतीने करायची आहे, माझ्या कुठं उणिवा होतात आहेत का, काही उणिवा राहतात आहेत का, काही माझ्या व्यवसायात मला बदल करावे लागतील का, हे मला कधी चर्चा केल्यावर कळणार आहे? या ट्रेनिंगच्या माध्यमातून, या कार्यशाळेच्या माध्यमातूनच मला त्याची सगळी चर्चा करून माहिती घ्यावी लागणार आहे. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या व्यवसायामध्ये नेहमी ज्ञानच कामाला येतं. म्हणून आपल्या बरोबर त्या ज्ञानाचा साठा असणं खूप गरजेचं आहे, त्या ज्ञानाची एक तिजोरी असणं खूप गरजेचं आहे. त्या तिजोरीतून मला एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमचं कुठेतरी उपाय आणि सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न नक्की करेल. म्हणून हे ट्रेनिंग महत्वाचं आहे मित्रांनो. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घेताच आहेत. इतके शेकडोनी सगळे आपले शेतकरी बंधू या वडगाव मावळच्या आचार्य डेअरी फार्म मध्ये ट्रेनिंग घेऊन सगळ्या त्यांच्या व्यवसायाचं नियोजन करतात आहेत. ह्या ट्रेनिंगला सुद्धा आपला इतका सुंदर असा भरभरून प्रतिसाद आपण देताय. कारण की मित्रांनो आपल्याला पुढच्या 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, 3 वर्षाचं आपल्या व्यवसायाचं व्यवस्थापन करायचंय, नियोजन करायचंय, त्याचा पूर्ण रोड मॅप तयार करायचा आहे मित्रांनो.
तो मी जेव्हापर्यंत करणार नाही तेव्हापर्यंत मला कुठेतरी हे अडथळे येणारच आहेत. म्हणून या अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी माहिती घेऊन ठेवायची आणि ते नियोजन आपल्याला करायचंय मित्रांनो. आपण आपल्या आचार्य डेअरी फार्म चॅनलला आणि आम्हाला खूप प्रोत्साहन देताय, खूप भरभरून प्रतिसाद देताय. असाच प्रतिसाद तुम्ही देत राहा. खाली जो दिलेला नंबर आहे मित्रांनो, हा नंबर एक नक्की तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. मी याच्यासाठी सेव्ह करून ठेवा सांगतोय की आपल्या आचार्य डेअरी फार्मच्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र तुम्ही नक्की सामील व्हा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. काय फक्त आपल्याला एक मेसेज तर करायचा आहे की मला आचार्य डेअरी फार्मच्या ग्रुपला सहभागी करून घ्या. ह्याचं कारण असं आहे मित्रांनो, प्रत्येक आपल्या शेतकरी मित्राला वेळेची मर्यादा आहे. दिवसभराचं त्याचं कामाचं शेड्यूल, त्याच्या कामाचं वेळापत्रकातून त्याला ही माहिती घ्यायची आहे. ही माहिती मी कशी घेऊ शकतो? दिवसभर मी काय मोबाईलवर व्हिडिओ बघत बसणार नाही. मग जर का मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा एखाद्या ग्रुपमध्ये असेल तर मला नित्य नियमाने चांगल्या विषयांची माहिती मिळत राहील. म्हणून हा आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो त्यासाठी मित्रांनो केलेला आहे. म्हणून तुम्ही त्या ग्रुपला सहभागी व्हा. आज महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल, गोवा असेल, 5-5 राज्यातले शेतकरी आपल्या आचार्य डेअरी फार्मला भेट देत असतात आणि या सगळ्या विषयांची माहिती घेत असतात. आणि एवढा सुंदर असा प्रतिसाद आपला मिळतोय आणि या प्रोत्साहनामुळेच आम्हाला इतकी चांगली एनर्जी मिळते मित्रांनो काम करायला. का तर आपण एक छोटा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. असाच आपला भरभरून प्रतिसाद ठेवा. आपलं चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या शेवटी ह्या आपल्या सगळ्या विषयांच्या पूरक सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट आहे. ह्या प्लेलिस्टवर तुम्ही आवश्यक सगळे व्हिडिओ नक्की बघा. कुठे ना कुठे त्याचा कधी ना कधी चांगला उपयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायात होईल मित्रांनो. म्हणून ते व्हिडिओ बघा. असाच आपला प्रतिसाद, असेच आपल्या शुभेच्छा आम्हाला नेहमी तुम्ही देत आहात, देत असेच राहा आणि आम्हाला अशीच आपल्याकडून प्रोत्साहन आणि एनर्जी चांगली मिळते काम करायला. धन्यवाद मित्रांनो.